करू आता एकटा पडलो. कोणाचा सल्ला घेऊन कोण मला सांगणार, कसा करू, मोठा विचाराची गोष्ट आहे. अरे जवाई मामाजी काय झालं मला असं तुम्ही अचानक फोन करून बोलावण्यात आलं? मामाजी हा, माझा भाऊ आणि माझी वहिनी मरण पावल्याची. मरण पावले? हो. अरे पण असं झालं का? आता काय सांगू, आता नाही सांगलेलं बरं आहे, पण मरण पावले. बरं तुमचा फोन आला, मी हातचे कामं बाजूला ठेवले. बर. आणि मला तुरंत विमानाने यावं लागलं. बर. तर मी काय म्हणतो, आता आपण तुमचे भाऊ आहेत ते. हो. माझा विचार असा आहे की याची मौत मती करून टाकू. फौजी नाहीतर पोलीस केस झाली, पोलीस येतील, त्याला घेऊन जातील, पोस्टमॉर्टम करतील. हो मामाजी बरोबर आहे. पण माझ्या मतानुसार आपण याची मौत मती करून टाकू. करून टाकू. ठीक आहे ना, तुम्ही बंद करता. ठीक आहे? हो ठीक आहे, चला पोलीस सेवेच्या मध्ये सर्व करून टाकू आपण. ठीक आहे ना? चला उठला मग. तर बांधवांनो, अशी ही पोवाड्याची रूपरेषा होती. कारण हा नवीनच पोवाडा आहे. शाहीरनं मगाशी सांगितलंच आहे की हा पोवाडा आम्ही 3-4 ठिकाणी गाजवायला फक्त. मला वाटतं हो हा 4था फेर असेल आमचा. पण यामधून आमच्या हातून किंवा आमच्या आवाजातून, आमच्या तालासुरातून काही चुका झाल्या असतील तर त्या आमच्या निदर्शनास आणून द्या, जेणेकरून आम्ही दुरुस्ती करू. तर इथं हा पोवाडा संपला. गुरु जगन्नाथ माझे गुरु ज्ञानी हो.